मातीमध्ये मराठी मातीमध्ये पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री आपण आपल्या आईच्या कुशीत जाऊन निजेपर्यंत ज्या लोककलाकारांनी आपलं मनोरंजन केलं त्यांच्यासाठीचा आख्यान. मग महाराष्ट्राच्या डोंगर घाटामध्ये आख्यानाची देवीची चौथी माळ चौथी पालखी पूर्ण करण्यासाठी कोण आलं लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे हेरगिरी करणारे तुंबडीबाज आले. आता हेरगिरी करणारे तुंबडीबाज म्हणजे काय? जिथं सूर्याची किरण पोचत होती तिथे हेरांची नजर पोचत होती. आली सगळी पोतराज मंडळी महाराष्ट्राच्या डोंगर घाटाची. अंगावर असा कोरडा मारत मारत ज्यांनी आयुष्यभर नाचवली यल्लम्मा आपल्या डोक्यावर. आली सगळी आराध्य मंडळी झांज आणि हलग्या घेऊन ज्यांनी आयुष्यभर नाचवली अंबाबाई आपल्या डोक्यावर. ही सगळी मंडळी आली. केलेल्या वाद्यांची माळ होती चौथी देवीला वाहिली पाया पडली. त्याच्यातली एक आराधीन बाई पुढे आली. आता आराधीन बाया कळतात बरं तुम्हाला? माता मौल्या हो, नवरात्रामध्ये तुम्ही घट बसवल्या हो. जी बाई आपल्याकडे घट बसवली ती मातीचा तिला म्हणतात आराधीन बाई. ती बाई आली आखाण्याची देवीची वावळणी केली नजर काढली देवी सोबत गप्पा मारायला. आता दोघे गप्पा मारतात. आराधीन बाई म्हणली होय ग आई? ती म्हणली हा बोल की ग. नवरात्रामध्ये आली होतीस म्हणली तू घट बसवायला. देवी म्हणली हा आलते की. नवरात्रात आली घटस्थापना केली. देवी म्हणली हा केली की. घटस्थापनेला आली खरंय पण तुझ्या घटाचं विसर्जन पुढच्या 9 दिवसांनी होतं तेव्हा का नाही आली? म्हणले आज तू आम्हाला भेटलीस माय चल म्हणे तुझ्या घटाचं विसर्जन करून टाकते. अरे रे माय बाप, त्या दोघींच्या सिरियस डिस्कशन मधला मी फक्त विसर्जन एवढा शब्द ऐकला. पाठीमागा 360 डिग्रीमध्ये माझे डोळे फिरवले. म्हणलं आख्यानाच्या देवीच्या पालखीच्या विसर्जनाला कुठं डीजेची थप्पी दिसना. अबाउट 85 डेसिबल वेगवेगळ्या ब्रँडची मदिरा पिऊन झोंबणारा झोंबी दिसना म्हणला विसर्जनाला. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा एखाद्या चांगल्या मराठी नाही तर हिंदी गाण्याचं आहे माही करून रिमिक्स केलेलं गाणं ऐकू येणार म्हणला तुझ्या विसर्जनाला. ती म्हणली असं विसर्जन म्हणलं आमच्या महाराष्ट्रात होतं. ती म्हणली कसं? म्हणलं 3 तासात गणपती बुडवायचा असतो आम्ही 3 दिवस लावतो. म्हणले काय करत असतात? म्हणले डीजे चालू असतो स्मॉल बीटवर आम्ही दिलेले ना. म्हणले पोलिस काय बोलत नाही? म्हणलं अगं त्यांना राजकारण्यांचा फोन येतो. म्हणले मग राजकारणी काय बोलत आहेत? म्हणलं त्या सगळ्यांना माहिती आहे आपण जर गणपती विसर्जनाला विरोध केला तर पुढच्या पंचवार्षिकला पब्लिक आपल्या पक्षाचं विसर्जन करून टाकेल.